आणि आता जाऊयात थेट नागपूरमध्ये सध्या भाजपकडनं आंदोलन केलं जात आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडनं आंदोलन केलं जातं। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। नागपुरात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात सध्या भाजपकडनं हे आंदोलन केलं जात आहे। नागपुरातली दृश्य आपण पाहतो। नागपुरात भाजपच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। काल संपूर्ण इंडिया आघाडी त्याच्यात शिवसेनाचे नेते म्हणून आणि एक पप्पू जो राहुल गांधी आणि त्यानंतर एक साधूश वेश धारण करून त्या ठिकाणी पप्पू यादव जे बिहारमधून खासदार आहेत ते पप्पू यादव जे त्यांनी हजारो लोकांच्या जमिनी लुटल्या, जे पप्पू यादव त्यांनी हजारो लोकांचे अपहरण केले, जो पप्पू यादव ज्यांनी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, जो पप्पू यादव यांनी हजारो लोकांची हत्या कितीतरी लोकांची त्यांनी हत्या केली, तो पप्पू यादव एक त्या ठिकाणी साधूच्या वेशामध्ये येतो आणि एक तिथं बसतो आणि त्या ठिकाणी दानपेटी ठेवतो आणि राहुल गांधी त्या ठिकाणी येतात आणि देवी देवतांना, आमच्या हिंदू धर्माच्या देवी देवतांना ते रस्त्यावर आणतात आणि त्या ठिकाणी राहुल गांधी चप्पली सुद्धा काढत नाही जेव्हा ते म्हणतात की आम्ही या ठिकाणी मंदिर घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करतोय। त्याला एवढा पण सेन्स नाही आहे की त्या ठिकाणी पूजा पद्धती हे कशी केली जाते, म्हणजे हिंदू धर्माला कशा प्रकारे रस्त्यावर आणायचं, हिंदू धर्माला कशा प्रकारे रस्त्यावर आणायचं आणि हिंदू देवी देवताचा कसा अपमान करायचा। हा पप्पू यादव हा नंबर 1चा चोर आहे। तिथला एक भाऊ